ते त्यांच्यापुढं मी मांडणी केली. पुरातत्व खात्याने स्पष्टपणाने सांगितलेलं आहे माहितीच्या अधिकारात, आणि त्या माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे नमूद आहे की वाघ्या कुत्रं हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईट सुरक्षित स्मारकामध्ये कुठंही नोंद नाही आहे. आता हे वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे 1936ला पूर्ण झालं आणि 1936च्या नंतर 2036ला जर हे स्मारक जर काढलं नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याची ओळख केली जाईल, हे सुद्धा या माहितीचा अधिकार त्यांनी नोंद केलेलं आहे. आणि म्हणून हा विषय मी घेतलेले, अनेक शिवभक्तांनीच तो पूर्वी विषय हा घेतलेला आहे, पण दुर्दैवाने त्याच्यावर न्याय मिळाला नाही आणि म्हणून ही लाईन ही घेतली आहे. कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाही आहे की तिथं वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना ज्यावेळी अग्नी दिली तर त्यांनी उडी मारली. मला आपल्याला मुद्दाम दाखवायचं आहे. 3-4 फोटोग्राफ्स आहेत. 1925च्या अगोदर, जीर्णोद्धार व्हायच्या अगोदर हे समाधीचं चित्र आहे. हे त्याचं दुसरं चित्र आहे. हे तिसरं चित्र आहे जे 1926ला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती स्थापन झाली होती आणि त्या समितीने जीर्णोद्धार पूर्ण करून त्यामध्ये पुरातत्व खात्याने सुद्धा 2,000 रुपये दिले होते. त्यावेळीच्या तत्कालीन सरकारने 5,000 रुपये दिले होते आणि अनेक शिवभक्तांनी त्यावेळी मदत करून हे स्मारक 1926ला पूर्ण झालेलं आहे.